पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराविरोधात खासदार निलेश लंके यांचे अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे। आज उपोषणाचा चौथा दिवस आहे। आंदोलनाच्या चौथ्या दिवशी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अशक्तपणा जाणवत असल्यानं खासदार निलेश लंके यांना सलाईन लावण्यात आले। सलाईन लावून देखील खासदार लंकेंचं काम सुरूच होते। जिल्ह्यातील नागरिक अजूनही आपल्या तक्रारी घेऊन येतच आहेत। जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झाले पाहिजे, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची चौकशी होऊन कारवाई व्हावी या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे। या उपोषणस्थळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी येऊन खासदार लंके यांची भेट घेऊन चर्चा केली। या सर्व गोष्टींची पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्याशी चर्चा करून काय मार्ग निघतो हे पाहूयात, असे यावेळी थोरात म्हणाले आहेत। बऱ्याच वेळा लोकांना त्रास होतो पण बोलता येत नाही, कारण बोलावं तर आणखी त्रास होईल असे ना हे विषय कायम शांत राहिलेले होते। आता हा प्रश्न चव्हाट्यावर आलेला आहे आणि याच्यात आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जे चुकीचं चाललं असेल ते त्वरित थांबलं पाहिजे ही अपेक्षा। जे चुकीचं वागले असेल त्यांना शिक्षा झाली पाहिजे। आता याच्यामध्ये मी स्वतः जे आपले IG आहेत नाशिक सर्कलचे, त्यांच्याशी जी काही चर्चा केली, अजून मला काही चर्चा करावं वाटलेलं आहे आणि म्हणून मी थोडा वेळ मला त्या मी गाडीमध्ये बसून फोनवर त्यांच्याशी बोलतो आणि काहीतरी असं झालं पाहिजे की त्याची आपल्याला ती तपास झाला पाहिजे, विशिष्ट काळात झाला पाहिजे आणि त्यामध्ये सुद्धा जर कोणाला काही गुप्त पद्धतीनं सांगायचं असेल तर ते सुद्धा सांगता आलं पाहिजे। पण इन कॅमेरा त्याला असं म्हटलं जातं, त्या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे, त्याची नोंद झाली पाहिजे, निर्णय झाला पाहिजे आणि त्याच्यावर स्वतः जे IG आहेत दत्ता काळे म्हणून त्यांनी स्वतः लक्ष ठेवलं पाहिजे। इथल्या कोणापेक्षा त्यांचं लक्ष असलं पाहिजे। प्रमुख ते आज या संपूर्ण आपल्या या विभागाचे त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे। असं साधारणतः मी काही चर्चा करतोय, काही त्यांच्याकडून कबूल मला करून घ्यावं लागणार आहे। थोडी चर्चा करून घेतो मी आणि मग वाटलं असतं की चर्चा संपली माझी तर मी त्यांना स्वतः फोनवर हे करायला सांगू आणि त्यांना वाटलं पत्रसुद्धा स्पष्टपणे त्यांनी चौकशीचं द्यावं आणि आपल्याला ते पाठवावं असं व्यवस्था करू। पण तुम्हाला काही गोष्टी मात्र बोलून घ्यावं लागतील। धन्यवाद साहेब।